एरवी सॅलेड सारखा खाल्ला जाणारा मुळा बऱ्याच जणांना आवडत नाही। तर आज आपण उज्ज्वलास किचन मध्ये बघणार आहे चटपटीत असा मुळ्याचा ठेचा। असा मुळ्याचा ठेचा नक्की आवडीने खातील। तर आता पटकन आपण या मुळ्याच्या ठेच्याची रेसिपी बघूया। तर यासाठी मी घेतलेला आहे एक मुळा। तर हा मुळा चांगला स्वच्छ धुवून किसून घ्यायचा आहे आणि यासाठी घेतलेले आहे 5-6 जाड हिरव्या मिरच्या। आणि आता ह्या हिरव्या मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहे। हा मुळ्याचा ठेचा बनवण्यासाठी सिंपल असा ठेचा तयार करून घ्यावा लागेल। तर यासाठी मी घेतलेले आहे 5-6 हिरव्या मिरच्या आणि त्या हिरव्या मिरच्या जाड अशा घेतलेल्या आहे, त्यामुळे तो खूप असा तिखटही होणार नाही आणि सर्वजण आवडीने खातील। तर यासाठी 5-6 हिरव्या मिरच्या चांगल्या अशा भाजून घ्यायच्या। मिरच्या भाजताना चांगल्या मऊ होईपर्यंत भाजायच्या आहे। हे बघा अशा छान भाजल्या गेल्या पाहिजे। आणि शक्यतो जेव्हा तुम्ही मुळ्याचा ठेचा बनवाल तेव्हा अशीच जाड मिरची वापरा, म्हणजे ठेचा खूप सुंदर होतो मुळ्याचा। तर आता ह्या मिरच्या भाजून झाल्या आणि गार झाल्या की मिक्सरच्या भांड्यात घालायच्या। यामध्ये 3-4 लसूणच्या पाकळ्या, थोडी कोथिंबीर जरा जास्त घातली तर छान चव येते ठेच्याला, आणि थोडं मीठ। तर आता हे सर्व साहित्य आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे, याचा ठेचा बनवून घ्यायचा। हा मुळा चांगला असा किसून घ्यायचा। तर आता या ठेच्यासाठी तवा गरम करून घ्यायचा, आणि जर तुमच्याकडे लोखंडी तवा असेल तर त्यासाठी लोखंडाचा तवा अतिशय चांगला राहील, त्यामुळे तुम्हाला या ठेच्यामधून आयर्नही मिळेल। तर लोखंडाचा तवा असेल तर नक्की वापरा। या तव्यामध्ये 1 चमचा तेल गरम करून घ्यायचं। तेल गरम झालं की यामध्ये वाटून घेतलेला मिरचीचा ठेचा घालायचा। ठेचा तेलावर चांगला असा परतवून घ्यायचा, आणि आता या मिरचीच्या ठेच्यामध्ये किसून घेतलेला मुळा घालायचा। मिक्स करताना यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। ऑलरेडी आपण ठेचा वाटताना यामध्ये मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आता चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। आता या ठेच्यावर झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटांसाठी हा मुळा या ठेच्यामध्ये शिजू द्यायचा आहे। मात्र मध्ये एकदा परतवून बघायचा आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची। 5-7 मिनिटं झाल्यावर 5-7 मिनिटांमध्येच हा ठेचा शिजून तयार होतो, फारसा वेळ लागत नाही। आणि थोडासा हा ठेचा आपल्याला थोडा करपवायचा आहे, त्यामुळे छान टेस्ट येते। तर यामध्ये अगदी थोडं या ठेच्याच्या साईडने कडेने थोडं तेल सोडायचं। आता ह्या ठेच्यावर पुन्हा झाकण ठेवून अगदी अर्धा मिनिटासाठी हा ठेचा थोडासा करपू द्यायचा आहे, म्हणजे छान चव येईल। आणि हे बघा अर्ध्या मिनिटानंतर हा छान असा हा ठेचा बनून तयार झालेला आहे। कडेने छान, आतमध्ये मस्त करपतो हा थोडा। आणि अशा पद्धतीने जर थोडासा करपला तर खूप छान टेस्ट येते या ठेच्याला। हा ठेचा छान चवीचा बनून तयार होतो। त्यावर कोथिंबीर घालायची आणि गरमागरम हा मुळ्याचा ठेचा बनून तयार झालेला आहे। भाकरी किंवा चपाती बरोबर हा ठेचा आपण खाऊ शकता।